चला आज बनवूया मस्त अशी झणझणीत लसणाची चटणी, तेही पाट्यावर वाटून. तर त्यासाठी इथं मी घेतलं आहे 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या. जरा वेगळी स्टाईल मारायला गेले पण ती काही मला जमली नाही, कारण मी व्हिडिओ बनवायला अजून एवढी प्लेअर नाही आहे. त्यानंतर इथं मी पाट्यावर घेतल्या आहे लसणाच्या पाकळ्या. त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं, थोडीशी मिरची पावडर टाकली आणि लसणाच्या पाकळ्या अशा चेचून घेतल्या. ही जी चटणी आहे ना, ती 2 ते 3 महिने आरामात टिकते. त्याला बुरशी येत नाही किंवा वासही कसला येत नाही. तर आता मी ही चटणी ना अशी पाट्यावरती वाटून घेणार आहे. पाट्यावर वाटल्यामुळं काय होतं की ती चवीला खूप छान लागते. तर आता पहा माझी चटणी इथं वाटून झाली आहे. शिळी भाकर असते ना त्याबरोबर तर ही चटणी खूप छान लागते. तर आता पहा माझी चटणी वाटून झालेली आहे. चटणी मी घेतली आहे थोडी भाकरीवरती आणि त्यावरती थोडंसं तेल टाकायचं आणि मस्त अशी चटणी एन्जॉय करायची. तर आता मी तुम्हाला अजून एक सांगते. चटणी वाटलेला पाटा असतो ना त्यावरती ना अशी भाकर जरा घुळसून घ्यायची आणि असा रोल करायचा आणि खायची. मस्त लागते. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा.